आज होती दिराची हळद. हळदीला जायचं म्हटल्यानंतर जो जोश होता तो सांगू शकत नाही. पटकन असं आवरलं, घरातून मस्त साधी अशी कॉटनची येलो कलरची साडी नेसली. अगस्त्याला साधे कपडे घातले, बोले तिकडे गेल्यावर चेंज करावं. मग आम्ही पोचलो हळदीमध्ये. हळद होती सांगलीला आणि माझ्या सख्या चुलत दिराची हळद होती. तिथे गेल्यानंतर अगस्त्याला एका साईडला बसवलं आणि त्याला खाऊ घालायला दिलं, कारण हळदीला जेवणाला खूपच उशीर होणार हे दिसून येत होतं. मग हळद 7चा टाइम दिला आणि 9ला लागली. इथे सगळ्यांचीच गर्दी होती फोटो काढण्यासाठी. हे आमच्या घरातलंच लग्न, सख्या चुलत दिराचं लग्न म्हटल्यानंतर खूप आनंद झालेला होता, कारण आत्तापर्यंत मी माझ्या सासरी कोणत्याही हळदीला वगैरे जास्त एन्जॉय केला नाही, ज्या या हळदीला लग्नाला केला. इथे कल्लवरीने मस्त नवरदेवाला अशी हळद लावली होती की नवरदेवाच्या नाकात हळद गेली आणि शिंका थांबता थांबेना. इथे हळद लावण्याच्या पहिलेच सगळ्यांचे फोटो आणि मज्जाच चालू होती. नंतर आमचा डान्स चालू झाला. थोडासा डान्स करून 4 वेळा नवरदेवाला हळद लावायला मिळाले. पण इथे नंबरच एवढी होती, कारण इथे हळद लावायला खूप गर्दी होती. हळद वगैरे लावून परत सुरू झालं. आणि काकाच्या हळदीचा डान्स तर अगस्तीने असा भारी केला ना की सांगू शकत नाही. खूप मस्त मज्जा अशी करत होता. रिटर्न आम्हाला घरी यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवायला गेलो. जेवायला मस्त मसाले भात, पायनॅपल शिरा, कोशिंबीर आणि आमटी असं जेवण होतं. जेवण करून बाहेर येतो तर बापरे, इथे डान्स थांबायचं काय नावच कोणी घेत नव्हतं. तर आजची हळद कशी होती नक्की कमेंट करून सांगा आणि लग्नाचा ब्लॉग लवकर बघायला मिळेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.